आशा उद्याच्यामध्ये आज आपण भेटूया पुण्याच्या इशिताला. इशिताला वयाच्या 5व्या वर्षांपासून एक छंद जडला. मुलींसाठी थोड्या आव्हानात्मक असलेल्या या कलेमध्ये इशितानं आज प्रावीण्य मिळवलंय. पुण्यातल्या श्री श्री रविशंकर विद्या मंदिरात इशिता 8वीत शिकते. शाळेतल्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तबल्याशी तिची ओळख झाली आणि त्यानंतर इशिताला तबला वादनाचा छंदच जडला. वयाच्या 5व्या वर्षी इशिताच्या हातामध्ये पहिल्यांदा तबला आला आणि आज 8 वर्षात तिनं तबला वादनात नैपुण्य मिळवलं. पहिलीत असताना अभ्यासक्रमात विशेष विषय म्हणून कथ्थक, भरतनाट्यम, हार्मोनियम आणि तबला अशा पर्यायांमधून इशितानं तबला निवडला. आमच्या स्कूलमध्ये फर्स्ट स्टँडर्डमध्ये स्पेशल सब्जेक्ट म्हणून ऑप्शन्स दिलेले, तबला, भरतनाट्यम, हार्मोनियम, ड्रामा, आर्ट अँड क्राफ्ट, म्युझिक. तर त्याच्यात एकच निवडायचा होता. सो मी माहिती नाही, आतूनच आलं की मी तबला निवडायला पाहिजे. तबल्याबरोबरच इशिता सिंथेसायझरही उत्तम वाजवते. इशिता रोज तबला आणि सिंथेसायझरचा सराव करते. इशिताला विज्ञान क्षेत्रात करिअर करायचंय, पण त्याबरोबरच तबल्यासारख्या भारतीय वाद्याचं सादरीकरण जागतिक स्तरावरच्या संगीत महोत्सवात करण्याचं तिचं ध्येय आहे. तिला आवड आहे, तिची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे आणि आम्हाला असं वाटतं म्हणजे की तिने तबल्यामध्ये पुढे जाऊ शकते. तो तिच्याकडे आहे, म्हणजे स्पार्क म्हणतो आपण, तसा स्पार्क आहे तो तिच्याकडे. आणि या क्षेत्रामध्ये स्त्रीवर्ग, महिला किंवा मुली कमी आहेत, तर ती हिने भरून काढावी असं मला वाटतं. मुली जनरली तबला वाजवत नाहीत. सो इज इट का बरं तबला? ती म्हटली नाही, मला तबला करायचा आहे. आणि समोर ते तिला वाटत गेलं. मग आम्ही म्हटलं ठीक आहे कर. मग ती करत गेली. मग काही मुलं तिला चिडवलं, काही मुलांनी तिला. मग तिने जाऊन प्रिन्सिपलला सांगितलं. मग त्या प्रिन्सिपलनी खूप सपोर्ट केला, स्कूलनी, सरांनी खूप सपोर्ट केला. आणि असं करून मग शी डिड वेल इन द लास्ट फ्यू इयर्स. तबला वादनात शारीरिक आणि मानसिक ताकदीचा कस लागतो. इशितानं ते आव्हान स्वीकारत तबला वादनात नैपुण्य मिळवले. तिची ही कामगिरी कौतुकास्पदही आणि इतर मुलींना प्रेरणा देणारीही ठरतीये. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.